मधुरा ॲग्रो टुरिझममध्ये तुमचं स्वागत आहे. 3 जुलै 2025 रोजी जळगाव येथून मल्टीनॅशनल कंपनीमधून आपल्याकडे काही गेस्ट आले होते. कधीकधी विश्रांती हवी असते आणि शोध लागतो अशा जागेचा जिथे मनही शांत होते. आपण त्यांचा तोच अनुभव त्यांच्याच शब्दात ऐकूयात. नमस्कार. कालपासनं आम्ही मधुरा गार्डन कृषी पर्यटन केंद्र इथे आम्ही एक मल्टीनॅशनल कंपनीचे जवळपास आम्ही 33 एम्प्लॉई कालपासनं इथे आलो. इथे आल्यानंतर आमचं ज्या पद्धतीनं स्वागत झालं, आमच्या सर्वांसाठी चांगल्या स्वच्छ, उत्तम आणि सर्व सुविधायुक्त अशा प्रकारच्या निसर्गरम्य वातावरणात इथे आम्हाला रूम मिळाल्या. त्याचबरोबर रात्रीच्या जेवणामध्ये अत्यंत स्वादिष्ट, रुचकर आणि सर्वांना आग्रहपूर्वक आपण जसं घरीच आलो आहे की काय अशा पद्धतीनं सर्वांना आमच्यासाठी पाहुणचार केला होता. आम्हाला कुठेही माहिती नसताना आमच्यासाठी स्वीट तयार केलेलं होतं. संगीताची व्यवस्था होती आणि काळजी घेऊन आम्हाला पोटभर जेवण रात्री आग्रहानं वाढून खूप समाधान वाटलं. आम्ही सकाळी 6 वाजता या निसर्गरम्य परिसरामध्ये जेव्हा वॉकिंगसाठी बाहेर पडलं तेव्हा आम्हाला लक्षात आलं की चारी बाजूनं डोंगर असलेलं, नारळांच्या झाडांनी पूर्ण व्यापलेला हा सुंदर गार्डन आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या सर्व सुविधा, सर्वांसाठी असणारा वॉटर पार्क आणि कॅन्टीनची व्यवस्था सर्व अतिशय उत्तम होतं. सकाळचा नाश्ता सुद्धा आमच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीनं त्याच्यामध्ये पदार्थ होते आणि तो सुद्धा आम्हाला आग्रहपूर्वक या ठिकाणी त्यांनी दिला. आमच्या येण्याच्या रस्त्यापासून तर आमच्या घरी जाईपर्यंत खूप काळजी घेतली. एवढंच नाही तर अत्यंत रास्त अशा किमतीमध्ये या सर्व सुविधा मिळाल्याबद्दलचा आम्हाला खूप मनापासून आनंद आहे. आणि आम्ही हा जो काही आनंद घेतला, हा आनंद आपल्या सर्वांच्या वाट्यावर यावा यासाठी आपण जरूर एकदा या वाई येथील मधुरा गार्डन कृषी केंद्राला भेट द्यावी आणि आपल्या जीवनातले आनंदाचे क्षण इथे अनुभवावे हीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद. तर असा होता आपल्या गेस्टचा गोड अनुभव. तुम्हीही लवकर भेट द्या मधुरा ॲग्रो टुरिझमला.